मुलांनो, आता आपण द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ही प्रॉपर्टी पाहिली. दोन ट्रायंगलच्या जर तुम्ही एरियाचा रेशो घेतला तर इट इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ द बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. सेकंड केसमध्ये पाहिलं होतं जर बेस सेम असेल तर एरियाचा रेशो हाईटच्या रेशोशी इक्वल येतो. हाईट सेम असेल तर एरियाचा रेशो त्याच्या बेसेसच्या रेशोशी इक्वल येतो. ठीक, याच्यावर बेस असलेले काही एक्झाम्पल आपण पाहूयात. लेट्स कन्सिडर द फर्स्ट एक्झाम्पल. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दीज ट्रायंगल्स. हे दोन्ही पण ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावे लागतील. सो वी राईट हियर लेट एरिया, बेस अँड हाईट ऑफ फर्स्ट triangle B A1, B1 and H1 respectively. एरिया घ्यायचा कारण आपल्याला एरियाचाच रेशो काढायचा आहे. फर्स्ट ट्रायंगलचा एरिया A1 मानूयात, बेस B1 मानूयात आणि हाईट H1 मानूयात. अँड एरिया, बेस अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल B A2, B2 and H2 respectively. इट्स ओके. आता आपण शिकलो बाय प्रॉपर्टी. ओके, प्रॉपर्टी लिहूयात. काय प्रॉपर्टी आहे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस, बोथ ट्रायंगल्स बेसेस अँड corresponding height and corresponding heights. ओके, आपण एरियाला A1 मानले पहिल्या ट्रायंगलच्या, बेसला B1, हाईटला H1. सेकंड ट्रायंगलच्या एरियाला A2, बेसला B2 आणि हाईटला H2 मानले. सो वी डायरेक्टली राईट हियर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू द बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे. पहिल्या ट्रायंगलच्या बाबतीत बेस दिलेला आहे. बेस आहे 9 इंटू पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे 5 अपॉन बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. इट्स व्हेरी सिंपल. सो लेट्स सी, आपण याला मिनिमाइज करूयात. 9 5 जा 45, 10 6 जा 60. सो आपण याला मिनिमाइज करूयात. A1 अपॉन A2 इज इक्वल टू 15 3 जा आणि 15 4 जा. Therefore, the ratio of their areas is 3:4. You can also write it A1 is to A2 is equal to 3:4. So, दिलेल्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो येतो 3:4. So, second one is in figure BC perpendicular AB. Let's see. BC याला CB पण मिळत परपेंडिक्युलर टू द AB. BC आणि AD ह्या दोघं पण AB लाच परपेंडिक्युलर आहेत. BC ची व्हॅल्यू दिलेली आहे. BC आहे 4, AD आहे 8. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC to the area of triangle ADB. Means we have to find the ratio of these two triangles. Let's consider पहिला ट्रायंगल पाहूयात आपण. पहिल्या ट्रायंगलचं नाव आहे ABC. ह्या ट्रायंगल मध्ये हा बेस आहे पहिल्या ट्रायंगलचा, ही हाईट आहे पहिल्या ट्रायंगलची. दुसरा ट्रायंगल पहा ADB. याच्यामध्ये पण बेस हाच येतोय B1 आणि हाईट मात्र ही येते H2. If you observe carefully, these two triangles have same or equal base. आणि आपण आत्ताच प्रॉपर्टी पाहिली. The ratio of area of two triangle with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. So let's see. आपण आता मेन्शन करूयात. In triangle, first triangle is ABC. BC is equal to height and AB is equal to base. In triangle ADB, त्याच्यामध्ये AD is equal to height and AB is equal to base. Let's see. दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस तर सेम आहे, हे क्लिअर झालं. मग तुम्ही कुठली प्रॉपर्टी लिहिणार? Therefore, by property, by which property? The ratio of areas of two triangles with equal bases
दोघांची बेसेस एकच आहेत, इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ their corresponding heights. ओके, दोन ट्रायंगल तुम्हाला कळले. पहिल्या ट्रायंगलचं नाव आहे ABC. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू काय प्रॉपर्टी लिहिली आपण? द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. आता आपण डायरेक्ट हाइटचा रेशो घ्यायचा. पहिल्या ट्रायंगलची हाइट आहे BC, दुसऱ्या ट्रायंगलची हाइट आहे AD. वी नो द व्हॅल्यू ऑफ BC इज 4, व्हॅल्यू ऑफ AD इज 8. सो 4 1 जा 4 2 जा. सो आवर रिक्वायर्ड आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. पुढचं एक्झाम्पल पाहूयात. इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट पियर्स परपेंडिक्युलर RQ पुढे एक्सटेंड केली आहे पर्यंत. त्याच्यानंतर QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR इफ RQ द व्हॅल्यू ऑफ RQ इज 6, पियर्स इज ऑल्सो 6 and here PR is equal to 12. Then find QT. ही QT आपल्याला शोधायची. ठीक आहे, मी पहिल्यांदा फिगर बद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती करून देते. ट्रायंगलचं नाव आहे PQR. ह्या ट्रायंगलला दोन हाइट्स आहे, एक हाइट इंटरनल आहे आणि दुसरी हाइट एक्सटर्नल आहे. लेट्स सी, पियर्स परपेंडिक्युलर RQ पुढे एक्सटेंड केली. मग तुम्ही ह्या ट्रायंगल PQR चा एरिया काढून घेऊ शकता. 1/2 बेस इंटू हाइट. ट्रायंगल तोच राहतोय, फक्त त्याचे बेसेस आणि जर हाइट बदलली तर एरिया तर तोच राहणार आहे. सो लेट्स सी, आपण पहिल्यांदा कन्सिडर करूयात. इन ट्रायंगल PQR पियर्स इज इक्वल टू हाइट and QR that is RQ is equal to base. ह्या ट्रायंगलचा आपण एरिया काढू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 1/2 base into height. So 1/2 base is RQ which is equal to 6. Height is PS which is also equal to 6. 2 1 जा 2 3 जा 6 3 जा 18. In this way we get the area of triangle PQR is equal to 6 3 जा 18 square unit. ठीक आहे, PQR ट्रायंगलचा एरिया आपण आता जो काढला तो एक्सटर्नल हाइट PS आणि हा बेस वापरून काढला. परत ट्रायंगल तोच कन्सिडर करूयात, ट्रायंगल PQR, पण त्याच्यात आपण बेस आणि हाइट वेगवेगळे घेऊया. नाउ इन ट्रायंगल PQR वी कन्सिडर हाइट ॲज अ QT अँड बेस ॲज अ PR. ट्रायंगल तोच आहे म्हणजे त्याचा एरिया काही बदलणार नाही, फक्त बदलतोय बेस आणि हाइट. अगेन वी राइट हियर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस 1/2 बेस इंटू हाइट. एरिया ऑफ ट्रायंगल PQR तुम्हाला माहितच आहे, विच इज इक्वल टू 18. 1/2 असंच बेस. नाव यू हॅव टू कन्सिडर बेस ॲज अ PR अँड हाइट ॲज अ QT. PR into QT. Let's see, 18 into 2 which is equal to PR ची व्हॅल्यू दिली 12 into QT. 18 2 जा 36, 12 इकडे मल्टिप्लाय, LHS ला येऊन डिवाइड, रिमेनिंग QT. So QT is equal to 12 3 जा 36. So QT is equal to 3 unit. In this way we find the QT. काय केलं लक्षात आलं? ट्रायंगल तर तोच होता, फक्त वेगळी बेस आणि वेगळी हाइट वापरून त्याचा एरिया काढला. तोच एरिया राहणार, फक्त परत त्याची बेस आणि हाइट आपण चेंज केली. पुढचं एक्झाम्पल पाहूया. इन फॉलोइंग फिगर AP, दिस इज AP परपेंडिक्युलर टू द BC and AD parallel BC. Then find area of triangle ABC is to area of triangle BCD. फिगर मध्ये काय काय दिलंय पहा. पहिल्यांदा इट इज AP परपेंडिक्युलर टू द BC. देन AD पॅरलल BC, दोन पॅरलल लाईन आहेत, त्याच्यामध्ये ट्रायंगल आहेत. कुठले ट्रायंगल आहे तुम्ही पहिला हायलाइट करते तुम्हाला. ट्रायंगल ABC, दिस इज अ ट्रायंगल ABC. हा पहिला ट्रायंगल. ओके, आणि दुसरा ट्रायंगल आहे BCD असा. सेकंड ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे BCD. दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस BC कॉमन आहे. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा AD पॅरलल BC. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत.
यू नो दॅट पॅरलल लाईन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. ह्या पॅरलल लाईन एकमेकांना कधी छेदणार नाहीत, म्हणजे यांच्यामधलं डिस्टन्स कायम कॉन्स्टंट राहणार. दॅट मीन्स बोथ ट्रायंगल लाईज इन बिटवीन पॅरलल लाईन, दॅट्स वाय दे हॅव अ सेम हाईट. कळतंय मुलांना? सो लेट्स सी. Triangle ABC is our first triangle, and triangle BCD have same base BC. बघा दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे BC. and triangle ABC and triangle BCD lies in between parallel line. हे दोन्ही पण ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत, म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असेल. ट्रायंगल ABC and triangle BCD lies in parallel line, therefore they have same height. लक्षात घ्या, ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. ज्या दोन ट्रायंगलची बेस आणि हाईट सेम असतं त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया सुद्धा सेम असेल. We write here triangle ABC and triangle BCD have same height and base. Therefore, area of triangle ABC is equal to area of triangle BCD. दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट सेम असल्यामुळे त्यांचा एरिया पण काय असेल सेम, पण आपल्याला एरियाचा रेशो शोधायला लावला आहे. सो वी राईट हिअर एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle BCD is equal to 1/1. So their ratio is 1:1. It's very simple.